नमस्कार. 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 परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज परिसंवादचा विषय आहे ग्रामीण विकासात महिलांची भूमिका. आणि आज आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर कविता वरे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर कविता वरे या पालघर जिल्ह्यातील किसळ पारगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत आणि मुंबई विद्यापीठातून त्यांचा राज्यशास्त्र विषयामध्ये PhD झालेला आहे. भारत सरकारकडून पंचायती राज संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून त्या सामील झाल्या होत्या आणि पुढील आठवड्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत ज्या काही निवडक सरपंचांना बोलवण्यात आलं आहे त्यात त्यांचा समावेश आहे. मी कविता यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मांडणीला सुरुवात करावी. थँक्यू सुदेश, तुझी तळमळ मला कळते. हा विषय खूप महत्वाचा आहे. खरं तर आपण ह्या विषयावरती लोकलला तर चर्चा झालीच पाहिजे. म्हणजे मुद्दे कसे लोकांपर्यंत आपण महिलांचं राजकारणातील जे काही स्थान आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघतोय त्या अनुषंगाने लिडरशिप डेव्हलपमेंट खाली कशी व्हायला हवी किंवा आवश्यकता आहे. मला बेसिकली 2-3 गोष्टी जाणवल्या. आपण फार आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा न करता लोकलला मी जे काही गेल्या 2 वर्षामध्ये अनुभवते त्यावरती मी चर्चा करेन. म्हणजे महिलांना एकतर मताधिकार मिळायला जो काही काळ गेलाय तो खूप मोठा आहे. म्हणजे शेवटचा 2005चा काळ उगवलेला कुवेत या देशामध्ये मताधिकार मिळाला म्हणजे ती लढाई कंटिन्यू चालू आहे. आणि आपल्याही देशामधली स्थिती जी आहे राजकीय व्यवस्थेतली आणि त्याच्यामध्ये महिला कशा पद्धतीने पुढे जातात आहे किंवा काम चालू आहे हे जास्त बघणं गरजेचं आहे. आता माझं एकतर मी 2-3 मुद्द्यांवरती म्हणजे माझ्या ग्रामपंचायतीमध्ये जे काम सुरू आहे तीन बेस काम चालू आहे. एकतर महिला सक्षमीकरण म्हणजे आणि दुसरं जे महत्वाचं आहे की चाइल्ड फ्रेंडली पंचायत म्हणून आपण जे बघतो. बालस्नेही पंचायतीचा प्रोग्राम आहे आणि पर्यावरण स्नेही पंचायत. तर त्याच्यातल्या महिला सक्षमीकरणावर आम्ही ह्या वर्षी जास्त फोकस केलेला आहे. तो ह्यासाठी की जोपर्यंत म्हणजे कवितावर एक सरपंच आहे तिला माहिती आहेत काही गोष्टी किंवा तिला वाचता येते एक तर तिला अधिकार माहिती आहेत सरपंच पदाचे. सरपंच पद कसं काम करतं हे माहिती आहे किंवा तो गावचा फक्त मुखिया नसतो किंवा ते काही फक्त एक लीडर नसते तर स्थानिक स्तरावरती ती कशा पद्धतीने रूल फॉलो झाले पाहिजेत ग्रामपंचायत लेवलला आणि ती लोकशाहीची पाळंमुळं आपण म्हणतोय त्याला. तर त्याच्यामध्ये मी महिला सक्षमीकरणावर फोकस करत असताना एक 5 घटक माझ्यासाठी महत्वाचे आहेत महिलांच्या दृष्टिकोनातून ग्राम पातळीवरती. एकतर आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत, CRP आहे, बचत गटाच्या सेक्रेटरी अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर आमचे पेसा मोबिलायझर जे आहे म्हणजे पेसा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पेसा मोबिलायझर येतात आणि त्यानंतर येते आमचे ऑपरेटर आणि ग्रामसेवक. ह्या घटकांना घेऊन मला तिथे जे काही बिल्डअप करायचं आहे किंवा जे काही काम आपण उभं करतोय त्या कामांच्या बाबतीत मला वाटतं जास्त महत्व आहे आणि त्याच अनुषंगाने जर काम एकच मिनिट तर त्या घटकांना घेऊन काम उभं करणं एकतर त्यांना शिस्त लावणं की कामांच्या बाबतीत आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि महिला राजकारणामध्ये स्थानिक स्तरावरती का पुढे आल्या पाहिजे. आमची गेल्या वर्षभरापासून म्हणजे 14 एप्रिलला आम्ही एक टार्गेट ठेवलेलं की प्रत्येक घरावरती महिलांची पाटी म्हणजे पुरुष आणि महिला. आता हा GR आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिलांचं नाव संपत्तीला असलं पाहिजे. हिंदू कोड बिलाने अधिकार दिले आम्हाला, सगळ्या गोष्टी केल्या. पण जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकली अधिकार देण्याचा मुद्दा येतो तेव्हा खूप वाद किंवा अनेक गोष्टी खाली जाणवतात. इव्हन माझ्या CRPवरती गावातले लोक चालून जाणं की सरपंच बाई काही पण करते आणि तुम्ही त्या गोष्टी करायला जातात. आता मुळात ह्या घटकांना म्हणजे माझ्या बरोबर ज्या महिला काम करतात त्यांना समजावून सांगायला आणि मग त्यांना खाली समजावायला त्याच्यामध्ये खूप मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे वर्ष झालंय ह्या गोष्टीला की आम्ही त्या एकाच गोष्टीवरती फोकस ठेवलेला आहे की घराची मालकी महिलांना समान मिळाली पाहिजे. घरपट्ट्या ज्या आहेत आमच्या त्या घरपट्ट्यांवरती महिलांचं नाव लावण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असते. ही खूप मोठी प्रक्रिया आहे. एकतर मानसिक तुमच्या डोक्यामध्ये काय आहे संपत्तीच्या अधिकाराच्या बाबतीत तुम्हाला पाटी लावणं ही फार मोठी गोष्ट वाटत नाही. माझ्या दृष्टीने ही मोठी गोष्ट वाटते की उद्या एखाद्या महिलेचा नवरा गेला किंवा ती महिला तिला मूळ बाळ नसेल तर बऱ्याचदा तिला घराबाहेर काढलं जातं. पण जेव्हा
कागदोपत्री त्या महिलेचं घरपट्टीला नाव असेल तेव्हा तिचा अर्धा अधिकार असतो त्या संपत्तीत. तर ऑब्व्हियसली माझ्यासाठी ती गोष्ट जास्त महत्वाची आहे. ही गोष्ट समजावून सांगायला खूप वेळ गेला. आता 3 जानेवारीला आज आपण ह्या वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये बसलेलो आहोत, पण गेल्या 2 वर्षामधलं आमचं अचिव्हमेंट हे आहे की आमच्या महिला स्वतःहून रॅली काढणं, म्हणजे मी गावात नसताना सुद्धा मुलगा मुलगी एक समान, महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देऊन गावात रॅली निघते, किंवा मग ती रॅली निघत असताना त्यांनी स्वतःहून पुढाकार घेणं, म्हणजे बचत गटाच्या महिला, CRP, आशा वर्कर्स, अंगणवाडी ताई, त्या सगळ्या पुढे येतात. म्हणजे ही लिडरशिप घडते असं मला वाटतंय खरं तर, कारण ते जास्त महत्वाचं आहे. आणि आपण नसताना म्हणजे एक होल्ड नसतो. लिडरशिप अशी असावी माझ्या दृष्टिकोनातून महिलांच्या संदर्भातली, की मी म्हणेल किंवा मी असेल तरच ते काम उभं राहील, ह्या दृष्टिकोनातून मी काम पाहत नाहीये माझ्या सरपंच पदाचं. कारण मला ते जास्त महत्वाचं हे वाटतंय की तिथे स्वतःहून महिला घडल्या पाहिजे, त्यांच्या डोक्यात आयडियाज आल्या पाहिजेत आणि आपण नवीन काय करू शकतो हे त्यांच्यातून आलं तरच ते मग इम्प्लिमेंट व्हायला किंवा करायला सोपं जातं. जसं मी तुला म्हटलं की संपत्तीच्या बाबतीतलं, इव्हन माझ्या बॉडीतले मेंबर मला जाणवले की त्यांना सुद्धा स्वतःच्या बायकोचं नाव पाठीला लावायला ते फार चॅलेंजेबल वाटलं मला त्यांना समजावून सांगायला. त्यानंतर गावातली तर लोक त्या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत, पण जो शिकलेला वर्ग आहे तोच जर ह्या गोष्टी नाकारतो किंवा काय फरक पडणार आहे, सगळं तिच्याच तर हातात आहे, तिच्या हातात आहे तर मग कागदोपत्री करायला काय प्रॉब्लेम आहे, हा माझा प्रश्न असतो. आणि ते होत नाहीये, बऱ्याचदा होताना दिसत आहे. त्यामुळे आमच्याकडे आता गुजरात मधून म्हणजे आता 20 जानेवारीला 10 सरपंच माझं गाव पाहायला येतात आहे, आणि ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही महिला नेतृत्वांना कसं घडवलं, एक परिषद आम्ही घेतोय, आणि ती फक्त आणि फक्त सरपंच, माजी सदस्य, अगोदर निवडलेल्या माझ्या सरपंच असतील त्यांना पण आम्ही आमंत्रित करतोय त्या परिषदेला, माझ्या गावातल्याच. हा म्हणजे हे 10 सरपंच येऊन त्याच्यात पार्टिसिपेट तर करणारच आहे, पण मग त्याच्यासोबत ह्या गावातल्या सगळ्या महिला ज्या अगोदर होत्या, ज्या राजकारणापासून दूर गेल्यात, जे काही ग्रामपंचायतीमध्ये वादविवाद चालतात किंवा महिलांना बेसिकली राजकीय व्यवस्थेमध्ये कधीच स्वीकारलं जात नाही किंवा पुढे ना, आता सरपंच झाली म्हणजे तिथपर्यंत मर्यादित, सभासद झाली म्हणजे तिथपर्यंत मर्यादित ते क्षेत्र राहतं, आणि राजकारणाकडे करिअर म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी मला वाटतं महिलांच्या डोक्यामध्ये स्वतःहून येत नाही. त्यामुळे ही महिला परिषद जी आहे ती एकूणच या अनुषंगाने चर्चा करणारी ठरणार आहे की गुजरातमध्ये चाललेलं काम आणि माझ्या ग्रामपंचायतीमध्ये काय होतं, गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही लिडरशिपला कसं घडवतोय, किंवा त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे आमच्या दृष्टीने महत्वाचे पॉइंट्स आहेत. संयुक्त घरमालकी हा महत्वाचा पॉइंट आहे की सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणं हा महत्वाचा पॉइंट आहे, हे समजावून सांगणं जास्त महत्वाचं आहे. आणि इव्हन ती सगळी परिषद, पुरुषांना पण आम्ही आमंत्रित करतोय त्या परिषदेला, पण ती सगळी परिषद महिला हँडल करतील. ती फक्त परिषद राहणार नाही, एक इव्हेंट राहणार नाही, ज्याच्यामध्ये ज्या महिला गेल्या 2 वर्षामध्ये ज्या लिडरशिपमध्ये घडतात आहे तर त्याच्यावरती आम्ही फोकस ठेवून खरं तर काम करतो. आणि दुसरं महत्वाचं आहे की हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला प्रशासकीय स्तरावरच्या येणाऱ्या अडचणी खूप मोठ्या आहेत. म्हणजे मला एक गोष्ट प्रत्येक वेळेस प्रकर्षाने जाणवते की प्रशासनाची जी आस्था ग्रामीण महिलांना पुढे आणण्यामध्ये असायला हवी ती कुठेतरी दिसत नाहीये. किंवा आता मी डॉक्टरेट झालेली आहे म्हणून मला माझ्या ग्रामपंचायतीमध्ये काय युनिकली प्रोग्राम घेता येतील हे मी माझ्या डोक्यात ऑलरेडी स्ट्रक्चराइज केलेलं आहे, किंवा माझं प्लॅन आउट आहे पुढच्या 2 वर्षामध्ये काय होतं. म्हणजे जेव्हा निवडून आले तेव्हा पण डोक्यात होतं की ह्या 2 वर्षात काय करायचंय आणि राहिलेल्या 3 वर्षामध्ये काय करायचंय, याचं सगळं नियोजन असताना इतर सरपंचांच्या बाबतीत ती गोष्ट घडत नाहीये किंवा इतर महिलांच्या बाबतीत ती गोष्ट जाणवत नाही. आणि ते मला जास्त काय बोलतात त्याला, की शासनाच्या स्तरावरून जो सपोर्ट, म्हणजे तुमचे प्रशासकीय अधिकारी कसे सपोर्ट करतात त्याच्यावर पण काही गोष्टी निर्भर. आता मला माहित असणाऱ्या गोष्टींवरती मला 10 वेळा विचारावं लागतं अधिकाऱ्यांना, ही गोष्ट कधी, ही कधी करणार, हे सगळं पुढे येत जातं. मग त्याच्यातून आपण महिला चळवळीचा जो टप्पा बघत जातो किंवा महिला सक्षमीकरणाचा जो टप्पा बघत जातो तर त्याच्यामध्ये अनेकांनी केलेल्या कामांमध्ये मग ते खाली का नाहीये. म्हणजे मला ना एक गोष्ट, मी 5 वर्ष म्हणजे जेव्हा 2 वर्षापूर्वी निवडून आले
तेव्हा ना महिलांना सावित्री फक्त वडाला फेऱ्या मारणारी सावित्री मानली जाते. सावित्रीबाई फुले जयंती म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून त्या सावित्रीची ओळखच नव्हती. तर पहिल्या वर्षामध्ये आम्ही फक्त सावित्रीची ओळख म्हणून एक छोटीशी पुस्तिका त्यांच्या हातात दिली. वाचता येत नसेल तर समजून घ्या, नातवांकडून नातींकडून वाचून घ्या, कोण आहे हे समजण्याचा प्रयत्न. दुसऱ्या वर्षामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले जयंतीला हा प्रयोग केला की इंदवी तुळपुळे म्हणून एक ऍडव्होकेट आहेत, त्यांना आम्ही ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा राजकारणातला आणि ग्रामपंचायतीतला सहभाग कसा वाढवला म्हणजे पहिली सावित्री समजून घेतली. दुसऱ्या वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग कसा वाढवा. वरचं राजकारण आम्ही बघत नाही, खालच्या लेवलला बघत असताना. आणि आता तिसऱ्या वर्षामध्ये आम्ही हा प्रयोग करतोय की याच्यामध्ये आमच्या बचत गटांना एक ऑफिसचं उद्घाटन तर होतच आहे, पण आमची छान सुंदर रॅली निघणार आहे स्वतःहून महिला. म्हणजे याच्यामध्ये ना माझं कॉन्ट्रीब्युशन फार कमी या वर्षामध्ये मला वाटतं. पहिल्या 2 वर्षामध्ये केलेलं काम आणि आता तिसऱ्या वर्षामध्ये महिलांनी स्वतःहूनच ठरवलं की मग एखादी रांगोळी, ती रांगोळी गावाला प्रदर्शित करणारी असेल, गावाच्या समस्या मांडणारी रांगोळी काढायची का, हे स्वतःहून महिलांमध्ये येऊ लागलं ना, तेव्हा तो कुठेतरी एक आपण करत असलेल्या कामाचं समाधान आपल्याला मिळत जातं त्याच्यातून. आणि ते जास्त महत्वाचं आहे की या वर्षामध्ये आमच्या महिला गेल्या वर्षी सावित्रीच्या ओव्या म्हटल्या, त्या ओव्या त्यांनी पाठ केल्या, त्यांना एक चाल लावली, त्या ओव्या फक्त ओव्या नाही राहिल्या तर त्यांच्या तोंडावरचं गाणं झालेलं म्हणजे गुणगुणतात. हे खूप महत्वाचं आहे आणि ते हळूहळू होत आहे. लगेच कोणतीही प्रक्रिया किंवा व्यवस्था बदलण्यासाठी मला वाटतं सक्षम नसते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना म्हणजे ही लिडरशिप जी मी सांगितली ना, ह्या 5-6 स्तरावरची, ती लिडरशिप आपण त्यांना जोपर्यंत जबाबदारी देत नाही, जोपर्यंत त्यांच्या कामामधलं मूल्यमापन होत नाही. आता आमच्या आशा वर्कर्स असते, आशा वर्करचं काम काय, फक्त रिपोर्ट करणं आरोग्य विभागाला, हे काम नाहीये ना. तर त्यांचा ग्रामपंचायतीतला सहभाग कसा वाढेल, त्यांचा महिला सभेमधला सहभाग कसा वाढेल. आमच्या गरोदर माता ज्या आहेत, गरोदर मातांना त्याच्यामध्ये फक्त फायदा मिळवून देणं हा भाग आहे का, तर नाही. मग मुलांच्या संदर्भातले जे निर्णय असतील किंवा मग आरोग्याच्या संदर्भातले जे मुद्दे असतील ते पण आशा वर्करला प्रभावीपणे मांडता आले पाहिजे. ते गावातल्या इतर पुरुषांना समजावून सांगता आले पाहिजे. गरोदरपणामध्ये आपल्याकडे खूप मिथ्य पाळली जातात आणि ती मिथ्य ग्रामीण पातळीवरती खूप जास्त प्रमाणात आहे. खूप अंधश्रद्धा पाळल्या जातात. 8व्या महिन्यामध्ये बाईने बाहेर फिरू नये, खूप प्रॉब्लेम असतो किंवा काहीतरी अडचण संकट येतं किंवा मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्या गोष्टी या आशा वर्कर जोपर्यंत बाहेर काढत नाही. मासिक पाळीतलं तथ्य सुद्धा कुमार गटातल्या ज्या मुली आहेत त्यांना समजावून सांगणं. कारण आजही अनेक महाराष्ट्रातली ठिकाणं अशी आहेत, अनेक गावं अशी आहेत की महिलांना मासिक पाळी आली, मुलींना मासिक पाळी आली तर त्यांना घराबाहेर बसवलं जातं. आणि ते का बसवलं जातं किंवा बसवू नये म्हणजे तिला एक अस्पृश्यतेची भावना निर्माण होईल. आपण एकीकडे कायद्याची भाषा बोलतोय आणि प्रॅक्टिकली आपल्या घरातल्या लेकी बरोबर काय वागतोय हे समजावून सांगलं. मग शाश्वत मासिक पाळी हा त्याच्यातला प्रयोग होऊ शकतो का, ती शाश्वत आहे आणि ते आपल्या निर्मितीचा भाग आहे. ग्रामीण पट्ट्यामध्ये जर हे समजावून सांगायचं असेल तर ते कसं समजावून सांगता येईल, हे फक्त काही एक सेशन घेतल्याने होत नसतं. पण आशा वर्करचा पाठ तुमचा कसा आहे, अंगणवाडी ताई आहेत तर ह्या लीडर मी समजते. कारण अंगणवाडी ताई मुलांसोबत कशा वागतात, आपल्या मुलांसोबत वाढवण्याची पद्धत. एकीकडे शहरी पट्ट्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे मुरबाड सारखं ठिकाण आहे, तिथे 40 ते 50 हजार रुपये प्ले ग्रुपसाठी आकारले जातात. तिथे काय शिकवलं जातं तर अंगणवाडीच्या शासनाने दिलेल्या GR मध्ये सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या की मुलांशी कसं वागावं, खेळावं कसं, त्यांच्यासोबतचे प्रयोग काय करावेत, पालकांनी कसं करावं, त्यांच्यासोबत वागावं, स्क्रीनिंग पासून मुलं कशी लांब ठेवावी, या गोष्टी शासनाच्या GR मध्ये म्हटलेल्या आहेत आणि ज्या आपल्याला फक्त अंगणवाडीमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तर मग त्या अंगणवाडीमध्ये इम्प्लिमेंट करत असताना ह्या अंगणवाडी ताईंचा सहभाग किती असेल किंवा त्यांच्या मदतनीस कशा त्यांच्या सोबत हे होतात, याच्यावरती ती लिडरशिप स्थानिक स्वराज्य संस्थांमधली घडत जाते. आणि त्या ज्या वेळेस ग्रामपंचायतीचा पाठ होता तेव्हा मग आपल्याला नवीन नवीन आयडिया म्हणजे जे आहे तेच आपल्याला सक्षमपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवायचं. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही 50 हजार रुपये भरून, माझ्या गावातला एकही मुलगा बाहेरच्या शाळेमध्ये जात नाही, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. म्हणजे एकतर शिक्षकांबरोबरचं माझं नातं गेल्या 2 वर्षांमध्ये
की जर माझी मुलं, माझ्या ग्रामपंचायतीमध्ये 3 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ती जर गावातली मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये, ज्याच्याकडे पैसे आहेत ना, आता आमच्या गावातल्या लोकांकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्ग आहे, पण तो आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्ग जर प्रायव्हेट शाळेमध्ये ती मुलं जाऊ लागली, तर मग जिल्हा परिषदेच्या शाळेचं महत्व कुठे राहतं किंवा त्याची क्वालिटी कशी मेंटेन करायची, हे शिक्षकांसोबत ज्यावेळेस बसून मीटिंगमध्ये प्लॅन आउट होतं, त्यांच्यामधून मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये कशी पार्टिसिपेट करतील किंवा मग चौथीची परीक्षा असते, शिष्यवृत्त्या असतील, याचं सुद्धा प्लॅनिंग आमचं ग्रामपंचायत म्हणून आम्ही शिक्षकांसोबत करतो. आणि त्याची दर महिन्याला जरी मीटिंग आम्ही घेऊ शकलो नाही, पण निदान दर 3 महिन्याने आम्ही शैक्षणिक अहवाल मागवतो की मुलांची प्रगती काय. तर ती मुलं बाहेर नाही जातात, म्हणजे माझ्या गावात प्रायव्हेट शाळांमध्ये जात नाही, हे कौतुकाचं, आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवतो. भौतिक सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तेवढ्या शक्य नाहीये, पण आम्ही ग्रामपंचायत म्हणून 15 वित्त आयोगातून हा प्रयत्न करतोय की बेसिक गोष्टी, आता गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत काम करते, पण माझ्या ग्रामपंचायतीच्या शाळेंना जर साधे फॅन नसतील तर खूप मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे फॅन नसणं, ती मुलं गरमीमध्ये बसून शिक्षण घेणार का, हे खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत आणि एक छोट्या आहेत. तर मग त्या सुविधा जर नसतील तर मुलं साहजिकच प्रायव्हेट शाळांकडे जाण्याचा लोंढा वाढेल. आपल्याला जर सरकारी व्यवस्था टिकवायची असेल तर ह्या शाळांवरचं लक्ष, शिक्षकांसोबतचं तुमचं नातं आणि पालकांसोबतचं तुमचं नातं. आमच्या शाळा दक्षता कमिटीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या दोन्ही प्रत्येक बैठकीला ग्रामपंचायतीच्या असतात. आमच्या मेन ज्या वेळेस बैठका होत असतात दर महिन्याच्या, शिक्षक, अंगणवाडी ताई, त्याचबरोबर आशा वर्कर, ह्या सगळ्या बैठकांमध्ये शिक्षक समितीच्या अध्यक्ष सुद्धा तेवढाच पार्टिसिपेट करतात. मग त्याच्यामुळे आम्हाला काय अंदाज येतो की तिथे काय चाललंय, तुमच्या दर महिन्याला होणाऱ्या बैठकींमधून आपण कसं पुढे जायचं, त्याच्यावर कशी मात करायची, एका एका गोष्टीवरती आपण त्याच्यामध्ये मात करत जातो. अंगणवाडीमध्ये आपल्याला साधे वजन काटे, मला खूप मोठी गोष्ट वाटते ही वजन काटे आपल्यासाठी खूप छोटीशी बाब आहे, पण मुलांचं वजन कुपोषण नसावं यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे शासनाकडून अंगणवाड्यांना प्रोव्हाइड केले जातात, पण ते दिलेच गेले नाही तेवढ्या वर्षात किंवा प्रोव्हाइडच केले नाही. तर मग आम्हाला महिलांच्या बाबतीतला जो राखीव निधी आहे तो तिथे वापरून मग त्यांना ते वजन काटे, इलेक्ट्रॉनिक वजन काटे द्यावे लागले. आता आपल्याला ही फार छोटीशी गोष्ट, वजन काटे दिल्याने ग्रामपंचायतीने काय मोठी गोष्ट केली, पण मुलांचं मोजमाप जे आहे वजनाच्या संदर्भात, कुपोषणाच्या संदर्भात, त्यांच्या शारीरिक व्यवस्थेच्या संदर्भात आणि त्यांच्या मानसिक बौद्धिकतेच्या संदर्भात, तर ते करण्यासाठी आपल्याला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्या ग्रामपंचायत जोपर्यंत सरपंच सक्षमपणे ह्या सगळ्या गोष्टींवरती बारकाव्याने लक्ष ठेवत नाही तोपर्यंत त्या गोष्टी पुढे जाणं सोपं नाही. दुसरं महत्वाचं आहे की मला MG नरेगातली जी भागीदारी आहे महिलांची ती जास्त महत्वाची वाटते, कारण 2017ची आकडेवारी सांगते की 57% महिला MG नरेगातून रोजगार मिळत होता त्यांना, 57% महिलांना, आणि 2021ची आकडेवारी आहे 40% महिला. म्हणजे हे प्रमाण कमी का झालंय, हा माझ्या पुढचा जास्त महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे महिलांना MG नरेगातून मिळणारं जे काही मानधन आहे किंवा ते आपण त्यांना मजुरी म्हणतो, ती मजुरी जर वेळेवर मिळत नाहीये किंवा तुमच्या गाव विकासाच्या संकल्पनेला, शाश्वत विकासाच्या संकल्पनेला ह्या महिला खूप मोठा हातभार लावू शकतात. आणि MG नरेगातून मिळणारी मजुरी जर वाढली तर नक्कीच मग ग्रामपंचायत स्तरावरती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये MG नरेगाचं पार्टिसिपेशन रोजगार निर्मितीकडे कसं होऊ शकतं या अनुषंगाने मी MG नरेगाला पाहते. कारण फक्त कामं, दिसणारी कामं म्हणजे ग्रामपंचायत नाहीये. माझ्या दृष्टिकोनाने शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये लोकसहभागातून, लोकांच्या माध्यमातून ते आहे गाव तसंच त्याची संस्कृती टिकवून ठेवणं, ते कल्चर टिकवून ठेवणं, त्याला शहराचा नामशेष न लागणं आणि त्याच्यामध्ये मग महिलांचा सहभाग, त्यांच्या हाताला काम, त्यांच्या घरामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षमता, हे मुद्दे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. पण गेल्या 4 वर्षांमधली मजुरी म्हणजे जे घरांचे पैसे, घरकुल आपल्याकडे बांधलं जातं त्याच्यात सुद्धा MG नरेगाची मस्टर्स लिहिली जातात. म्हणजे त्या घरातली 5 व्यक्ती असतील तर ते मजूर म्हणून त्या घरावरती, घरकुलावरती काम करतात. ते मस्टर्स अजून देऊन सुद्धा ती मजुरी शासनाकडून MG नरेगातून येत नाहीये. तर हे दुर्दैव आहे ना की लोक कशाच्या आधारावरती MG नरेगामध्ये काम करतात. महिलांची आकडेवारी कमी झालेली आहे MG नरेगामध्ये काम करण्याची.
जी होती तीच मजुरी आम्हाला जर हातात मिळाली नाही, तर मी सुद्धा ऍज अ सरपंच म्हणून महिलांना एखादा ओटा बांधायला सांगायचा. समजा ग्रामपंचायतीच्या बाहेरचं काही काम कर, आणि ते मी एमजी नरेगातून करायचं ठरवलं, किंवा विहिरीचं एखादं काम करायचं ठरवलं, तर काम केल्यानंतर पैसे येत पगार असतात, कुठून? पण मग त्यांना मजुरी मिळणार याची शाश्वती सरपंच म्हणून मी एका गावची पूर्ण महाराष्ट्र किंवा देश नाही हे करू शकत ना. तर त्या एका गावामधल्या महिलांना जर नाही मिळाले तर तिथे जबाबदारी माझी येते ना. त्यामुळे याच्यामधली सिस्टीम जी आहे शासकीय व्यवस्थेतली, ती किती सक्षमतेने काम करते त्याच्यावरती आधारित या शाश्वत विकासाच्या ज्या काही 9 संकल्पना जागतिक पातळीवरती ठरवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पर्यावरणाशी निगडीत खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आम्हाला ना एका मध्यम वर्गातल्या लोकांना प्लास्टिकचा कचरा बाहेर टाकला ते फार दुःख वाटतं, जागेमध्ये ठेवून त्याच्यावरती फार बोललं जातं. आहेत ना आपले मित्रमैत्रिणी तसे आहेत, ते टाकू नको. अरे पण गाव पातळीवरती कचरा नियोजनाची काय व्यवस्था आहे? सण उत्साहाच्या काळामध्ये एवढा कचरा निर्माण होतो, त्याचं काय नियोजन आहे? इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून कचरा जो निर्माण होतो त्याची काय विल्हेवाट लावण्याची व्यवस्था शासनाकडे आहे? आमच्याकडे महिला सभेमधून एक प्रस्ताव आला, तो मला इथे सांगणं जास्त महत्वाचं आहे. एक 60 वर्षाची आजी आहे, मग चर्चा करत असताना चालल्या होत्या म्हणजे वादविवाद, पाण्याचे प्रश्न, सगळे मुद्दे येत होते महिला. पण आजी म्हणजे आता गणपती येणार होते आमच्याकडे, म्हणजे गणपती ज्या वेळेस बसतात त्याच्या अगोदर आमची महिला सभा झाली. मग आजीने काय प्रस्ताव दिला असेल की गावात गणपतीचं निर्माल्य असतं म्हणजे जो कचरा असतो, आमच्याकडे एक नदी आहे, मग त्या नदीमध्येच सगळं कचरा बेसिकली कपडे धुणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तर मग गणपती येतात, गणपती त्याच्यात बुडवले जातात, पुन्हा त्याचं निर्माल्य सगळं त्याच्यात टाकलं जातं. मग आजीने प्रस्ताव दिला की तो कचरा त्याच्यात टाकू नये, आणि तो महिला सभेचा ठराव ठरला. ही पर्यावरणाला पूरक गोष्ट आहे. एक पिशवी मी बॅगेत ठेवल्याने फरक पडत नाहीये, पण त्या आजीने एक खड्डा आम्हाला ग्रामपंचायतीला करायला सांगितला, ते निर्माल्य त्याच्यात टाका, म्हणजे जे काही फुलं बिलं आहेत त्याच्यातून खत निर्मिती होईल. म्हणजे ही कन्सेप्ट किती मोठी आहे. म्हणजे जुन्या माणसांकडे असणाऱ्या गोष्टी ग्रामपंचायतीच्या महिलांना किंवा ग्रामपंचायतीला पर्यावरण पूरक बनवायला किती महत्वाची भूमिका पार पाडतात. दुसरं महत्वाचं आहे की आम्ही गाव संवाद घेतला, म्हणजे पर्यावरण पूरक बनवायचे म्हणजे मग झाडं लावली. मी गेल्या वर्षी पहिल्या वर्षामध्ये 400 झाडं दिली, त्याच्यातून विषय संपत नाही. त्याच्यातून आम्ही गाव संवादाच्या बैठका घेतल्या, पर्यावरण कारभारणी या नावाखाली आम्ही बैठका घेतल्या, आणि त्या बैठकात सगळ्या वयोगटातल्या मुला मुली त्याचबरोबर वृद्ध माणसांसोबत घेण्यात आला. त्याच्यातून आम्ही 10 वरती चर्चा केली, जंगल जमीन त्याचबरोबर जनावर, जत्रा, ह्या गोष्टींवरती चर्चा करण्यात आली. आणि जळण म्हणजे जे वापरलं जातं, इंधन वापरलं जातं, त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. वैदू जे आहेत गावातले, गावामध्ये किती वैदू आहेत, ते सायंटिफिक दृष्ट्या मग त्यांना प्रशिक्षण आहे का, ह्या गोष्टीवर सुद्धा त्या बैठकांमध्ये 5 बैठका आमच्या 2 गावांमध्ये झाल्या. आणि या 10 वरती चर्चा होत असताना जनावरांचं आमच्याकडे किती गावामध्ये आहे, मग त्याच्यातून आपल्याला काय नवीन करता येईल, किंवा मग त्या 10 मध्ये आपण हे जपण्यासाठी कसा प्रयत्न करू. जनावरं कमी होताना दिसतात आहे का? हो, मग होतात आहे. तर मग ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येऊ शकतो, त्याच्यासाठी काय पुढाकार घेतला जाऊ शकतो, ही चर्चा त्या बैठकींची जास्त महत्वाची होती. आणि त्या सगळ्या बैठका आमच्या बॉडीतल्या महिला ज्या आहेत सभासद, त्यांच्या माध्यमातून झालेल्या. इव्हन आमच्या गावातल्या वेगवेगळ्या कमिटीच्या, जैवविविधता कमिटीच्या अध्यक्ष, सेक्रेटरी महिला आहेत. पुन्हा याच्यामध्ये काम करणाऱ्या म्हणजे अनेक कमिट्या, स्वच्छता कमिट्या असतात, 9 कमिट्या आहेत गाव पातळीवरती, त्याच्यातल्या आमच्या 4 कमिट्या ऍक्टिव्ह असतील ज्या काम करतात महिला. तर मग त्या कमिट्यांच्या माध्यमातून या बैठका ज्यावेळेस यशस्वी होतात, त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने महिलांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं नेतृत्व कसं बहरतंय हे मला जास्त महत्वाचं वाटतं. बचत गटांच्या भूमिका जास्त महत्वाच्या वाटतात. बचत गटाच्या सीआरपी, त्यांच्याकडे आर्थिक खूप मोठी उलाढाल आहे बचत गटांकडे. मग ती आर्थिक उलाढाल ह्या बचत गटांच्या सीआरपीच्या माध्यमातून, आता आमच्याकडे पपई लागवडीचा एक प्रयोग झाला, म्हणजे काही लोकांनी आम्हाला वेड्यात पण काढलं की पपई देऊन काय परिणाम होणार आहे. आम्ही पर्यावरण पूरक ग्रामपंचायत बनवत असताना महिलांचा पर्यावरणाशी निगडीत शरीरावरती, आरोग्यावरती होणारा परिणाम सुद्धा आम्ही तपासतो. का तपासतोय? कारण जर गावात पाणी नसेल तर पाणी आणण्याची जबाबदारी घरामध्ये, जर
पाणी वेळेत पुरवलं नाही तर महिलांची जबाबदारी असते. तिला ते 10 कोसावरून पाणी आणावं लागतं डोक्यावरून. तो हंडा काही आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या डोक्यावरचा उतरत नाही. मग त्याच्यामध्ये महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो? म्हणजे पर्यावरण आणि महिला ह्या खूप जवळ एकमेकींशी जोडलेल्या आहेत. कारण घरामध्ये चूल पेटवली तर ती चूल फुंकण्यापासून, त्या चुलीवर जाळ करण्यापासून तिच्या शरीरावर काय परिणाम होतात, त्या धुराचे शरीरावर काय परिणाम होतात, याचंही मोजमाप कुठे झालं पाहिजे. म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपण ह्या सगळ्या व्यवस्थेकडे जर पाहिलं तर महिला आणि पर्यावरण ह्या खूप जवळचं नातं आहे. कारण त्यांच्या शेतीशी निगडीत जी आहेत ती सगळी कामं महिला करतात. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. मग त्यांच्या आरोग्याची तपासणी करून जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, हाडांचा त्रास आहे, तो कशामुळे वाढतोय किंवा महिलांचं त्याच्यामध्ये काय हे होतंय, त्रास होतोय, हे तपासणं मला जास्त महत्वाचं वाटतं. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात फॉर्म भरण्याच्या अगोदर ज्यावेळेस मी महिलांकडे गेले होते त्यावेळेस मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण 40 नंतर खूप वाढलेलं आहे माझ्या गावात. मग ते का वाढतंय हे तपासणं मला जास्त महत्वाचं वाटलं गेल्या 2 वर्षामध्ये. कारण एक अभ्यास झालेला, पुण्यामध्ये एक संस्था आहे त्यांनी हा अभ्यास केलेला की 40 नंतर बेसिकली महिलांना काम होत नाही किंवा मग गर्भपिशवीचे किंवा मासिक पाळीच्या म्हणजे 40 पर्यंत मासिक पाळी असते आणि त्यानंतर त्यांना वाटतं की मग ती गर्भपिशवी काढल्याने तिचा उपयोग नाही, बरोबर. तर त्यामुळे ती पिशवी काढल्याने काही फरक पडत नाही, ती काढल्याने एक काम बाजूला होतं किंवा एक त्रास बाजूला होतो. पण बेसिक मुद्दा हा आहे की त्या गर्भपिशवी काढल्याने त्या महिलेच्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम दिसून येतात. ते तपासणं मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि मग ते काम करत असताना आपण कशा पद्धतीने पुढे जातोय किंवा काय करतोय. आरोग्य विभागातून ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय की एक तपासणी फक्त झाली म्हणजे संपत नाहीये. तर पपई दिल्याने पपईचे फायदे काय आहेत आता तुला ते सांगते की आम्ही 300 पपई झाडांचं लागवड केलं, सगळ्यांनी वेड्यात काढलं, पण प्रत्येक महिलेला एक पपई दिली. आता गावामध्ये निदान एका घरामध्ये एक पपई लागली जाईल कुटुंबावाईज, बरोबर. तर ती पपई दारासमोर असल्यानंतर ती निदान खाल्ली जाईल शरीरामध्ये. तर ती खाल्ल्यानंतर तिच्या पानाचा उपयोग काय आहे हे पण समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही महिला सभांमधून केला. म्हणजे नुसती झाडं देऊन आम्ही थांबत नाही. पर्यावरणपूरक जर काम करायचं असेल तर त्याचे फायदे पण सांगितले पाहिजे शरीराला आणि महिलांना. आता ज्यावेळेस टायफॉइड किंवा मलेरिया होतो त्यावेळेस पेशींचं प्रमाण कमी होतं. त्यावेळेस तुमच्या पेशी वाढवण्यासाठी पपई खूप मोठा रोल प्ले करते किंवा ते फळ खूप महत्वाचं आहे. ते जर गावात असेल उपलब्ध झालं तर अन्न सुरक्षितता हा एक मुद्दा पर्यावरणाशी निगडीतच आहे ना, त्यामुळे ते देणं गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने निदान आता लगेचच्या लगेच ते वाढणार नाही, म्हणजे त्याला निदान 5-6 महिन्याचा कालावधी जातो. त्या 5-6 महिन्यामध्ये मग त्या पपईचं झाड वाढवणं आणि मग त्याच्यातली पुढची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी महिलांवरती येऊन ठेपत असताना त्या 6 महिन्याची प्रक्रिया आमच्याकडे आहे की महिलांना त्याचं महत्व पटवून दे. दुसरा प्रयोग आम्ही करतोय की पोषण बागेचा एक प्रयोग आमच्या ग्रामपंचायतीमध्ये चाललेला आहे. पोषण बाग काय आहे, बेसिकली महिला सगळ्यांच्या शेवटी जेवते घरामध्ये, कोणत्याही घरामध्ये कुटुंबामध्ये तिला भाजी कधीच उरत नसते, तिच्या शरीराला आवश्यक पोषक घटक कधीच मिळत नसतात. मग पोषण बाग काय काम करणार आहे, एका बचत गटाला समजा 12 महिला आहेत माझ्या बचत गटामध्ये, तर त्या 12 महिला एका पोषण बागेचं संवर्धन करणार. वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या किंवा इतर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पोषण बागेमध्ये उगवल्या जाणार आणि ती पोषण बाग घरगुती वापरलेल्या पाण्यावर पुन्हा, म्हणजे आपण तांदूळ धुतो, डाळ धुतो, हे पाणी वेस्टेज असतं आपल्या दृष्टिकोनातून, तेच पाणी साठवायचं आणि तेच पाणी पोषण बागेला वापरायचं. म्हणजे त्याला वेगळ्या पाण्याची तरतूद करण्याची पोषण बागेला गरज नाही. आणि त्याच्यातून त्या 12 महिला त्या एका पोषण बागेतून जे उत्पन्न होणार ते विकलं नाही जाणार, ते घरात शिजवलं जाणार प्रत्येकाच्या. मग जेवढं उत्पन्न होईल तेवढं खाल्लं जाईल. म्हणजे आम्ही हा प्रयोग करतोय की निदान जास्त शिजलं तर मग त्या महिलेच्या पोटात जाईल. कारण घराला भाज्या, आता जी महागाई वाढलेली आहे त्या वाढत्या महागाईमध्ये मला नाही वाटत की महिलांच्या पोटामध्ये पोषक गोष्टींची कमतरता भरवण्यासाठी घरातले पुरुष तेवढी प्रयत्न करतात. कारण 40 नंतर जे आजार बळवतात ते महिलांनाच जास्त प्रमाणात त्रास आहेत. गरोदरपणामध्ये खाल्लं जात नाही, इव्हन अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर त्रास होतो आणि मग आजारपण आणि मग मृत्यूचा सामोरं जावं लागतं. मग ते होऊ नये
दुसरा महत्वाचा आहे की धान्य पुरवठा करणारी दुकानं आहेत. धान्य पुरवठा करत असताना प्रत्येक, आता आमच्या गावामध्ये अजून पुढचा टप्पा हा आहे की रेशन हक्क परिषद आम्ही प्लॅन आउट आमच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे ज्यांना रेशन कार्ड नाहीये त्यांना रेशन कार्ड प्रोव्हाइड करायचे, आणि ते प्रोव्हाइड करत असताना प्रॉपर धान्याचा पुरवठा होतोय की नाही. आता व्यक्तीमागे किती धान्य दिलं जातं ते तेवढंच पुरव, कारण ना पूर्ण महाराष्ट्र काय देश पातळीवरती रेशन दुकानांचा जर सर्वे झाला तर 1 ते 2 किलो प्रत्येक कुटुंबामागे धान्याचं चोरी होते, मी म्हणे प्रत्येक दुकानातून ती चोरी एक प्रकारची. आणि मग त्यामुळे घरात येणारं धान्य हे क्वालिटी जर तालुक्याकडून जर ते चांगल्या क्वालिटीचं आलं तर ते इथे पुरवलं जाईल. म्हणजे त्याच्यामुळे, आणि ते घरात गेलं पाहिजे. म्हणजे धान्य अन्न सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे गाव पातळीवरचा तो सुटण्यामध्ये, म्हणजे रॅशनिंगच्या माध्यमातून मिळणारं धान्य आज आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना त्यांचं महत्व नाही. पण जी लोक आदिवासी पाड्यात आहेत, दलित वस्त्यांमध्ये आहेत, मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आहेत, त्या लोकांना या गोष्टीचं महत्व आहे. आणि ज्या लोकांना महत्व आहे त्यांच्यासाठी अन्न सुरक्षितता हा मुद्दा माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. सांस्कृतिक स्तरावरती महिला कशा काम करू शकतात, तर आमच्याकडे अनेक भजनी मंडळ आहेत महिलांची. ती जे काही गाणी गातात किंवा ती पुरोगामी आहेतच असं मी म्हणत नाही, पण ती पुरोगामी असावी असंही माझं म्हणणं नाहीये, कारण ते कल्चर जपलेलं आहे त्यांच्या लेवलला. मग आम्ही एक प्रयोग करतोय की तुकडोजी महाराजांची काही, तुकाराम महाराजांची काही भजनं आपल्याला गाता येतील का. आमच्याकडे 20 तारखेला जे काही येणार आहे डेलिगेशन, त्यांच्यासाठी आमचं भजनी मंडळ प्रयत्न करते की तुकडोजी महाराजांची भजनं गावीत त्यांच्यासाठी, त्यांचं स्वागत त्या भजनांनी व्हावं. मग त्यांनी जे काही कल्चरल जपलेलं आहे त्याच्यातून पुरोगामित्व जपण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण मग त्यांना आम्ही प्रस्ताव दिला, कालच आमची बैठक झाली, त्या बैठकीत मग तुकडोजी महाराजांची भजनं जर म्हटली तर चालेल का, तर त्या खूप उत्साहित झाल्या. तुम्ही आम्हाला पूर्व, आम्ही करतो तयारी, फक्त भजनं कशी कोणती गायची हे सांगा आम्हाला, आम्ही तयारी करतो. तो उत्साह महिलांमध्ये निर्माण होतोय हळू, आणि तो जास्त महत्वाचा आहे. रूढी परंपरा ह्या प्रत्येक ठिकाणच्या, प्रत्येक गाव पातळीवरच्या वेगवेगळ्या आहेत, पण त्याच्यातून त्यांना राजकीय समज देणं हे मला जास्त महत्वाचं वाटतंय. कारण ती राजकीय समज फक्त आणि फक्त एका महिलेला, किंवा आज माझा 5 वर्षाचा काळ संपल्यावर मी तिथे नसेल, बरोबर, आणि किंवा मला तिथे अडकून समजा राहायचं नाही. मला जर मी स्वतःला सक्षम राजकारणी समजते तर माझा उद्देश हा आहे की पुढची सरपंच माझ्या गावातली सक्षम महिला, जी कविता बरेच्या बरोबरीने लीड करू शकते, कविता बरे जे मुद्दे मांडते, की कविता बरे ज्या सक्षमतेने प्रश्न उपस्थित करते किंवा ज्या सक्षमतेने अधिकाऱ्यांसोबत भांडते, त्या सक्षमतेने माझी पुढची सरपंच, माझी बॉडी तयार होईल. हा प्रयत्न माझा ह्या 5 वर्षामध्ये राहणार आहे, आणि मी तो करते. म्हणजे मला माहित नाही तो सक्सेस किती होईल नाही होईल, पण प्रयत्न ठेवणं. कारण राजकारणी म्हटलं का त्याच पदावरती माझं पद कसं सक्षम राहील सरपंच पद, याच्याकडे जास्त कल असतो, आणि मला तो करायचा नाहीये. मी जर एका पुरोगामी चळवळीचं नेतृत्व करते, मी एका पुरोगामी चळवळीतून जर आलेले आहे, तर माझा उद्देश आहे की माझ्यासारखे किती तयार होते. हा प्रयत्न आपण जर प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये केला, महिलांच्या राजकीय रचनेतल्या सहभागामध्ये, तर 100% महिला खूप हुशार आहेत, खूप टॅलेंट भरलेला आहे स्थानिक पातळीवरती, आणि ते तुम्हाला सक्षमपणे पुढे तुमच्या गाव विकासाच्या संकल्पनेमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं ठरेल. आणि एक उदाहरण सांगते. बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, माझ्या मैत्रीण आहेत त्या, शारदा गायधणे म्हणून आहे. त्यांनी ना गेल्या 15 वर्षाची मेहनत आहे, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे त्यांना ह्या वर्षाचा. कार्बन कमी करण्यामध्ये ते गाव सक्षम ठरलेलं आहे. त्यांच्या म्हणजे सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी ज्या आहेत, पण त्यांनी जे प्रयोग केले ना ते मला फार, म्हणजे आम्ही ना एक चर्चा आमची रात्री 4 वाजेपर्यंत आम्ही दोघी जणी चर्चा करत होतो. ते खूप महत्वाचं आहे की त्यांच्याकडे काय आहे, त्या काही डॉक्टरेट झालेल्या नाहीये, पण त्या जे काही करतात ना त्या मला फार 15 वर्षाची मेहनत आहे, आणि ती 15 वर्षाची मेहनत रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून केलेल्या कामांची मेहनत आहे. त्या बेला ग्रामपंचायतीचं कौतुक ह्यासाठी आहे की त्यांच्या बॉडी मधल्या सगळ्या महिला वर्किंग वुमन्स आहेत.
म्हणजे काम करणाऱ्या महिला आहेत, शिकलेल्या महिला आहेत, पण त्यांनी जे ठरवलेलं की आम्हाला जर त्या पुरस्कारापर्यंत पोहोचायचं किंवा ते टार्गेट आमचं सेट आहे, आपलं गाव जर चांगलं बनवायचं आहे, तर माझ्या गावातली लायब्ररी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. वाचलं पाहिजे, आणि ते फक्त मुलांनी नाही वाचलं पाहिजे, ते महिलांनी वाचलं पाहिजे, पुरुषांनी वाचलं पाहिजे. आणि ते वाचन फक्त पुरोगामीच असावं असं म्हणणं नाही. वाचनाची आवड कोणत्याही विशिष्ट गोष्टीमधून लागू शकते. म्हणजे साधी गोष्टीची पुस्तकं सुद्धा तुम्हाला त्या वाचनाकडे आकृष्ट करतात. वाचन चळवळीचा रास होतोय असं आपण म्हणतो, पण ते जर जपायचं असेल तर प्रत्येक गाव तिथे ग्रंथालय असणं मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि तो प्रयोग मी माझ्या ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा निवडून आले तेव्हा पहिल्याच टप्प्यामध्ये माझं ते काम सक्सेस ठरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पीपल्स लायब्ररी या नावाने आम्ही ग्रंथालय सुरू केलं. आणि ती लायब्ररी अनेक प्रोग्राम्स आमच्या ग्रामपंचायतीमध्ये कंडक्ट करते. त्याच्या अध्यक्ष सचिव, त्या कमिटीचे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत त्या कमिटीवरती लायब्ररीच्या. त्याचबरोबर पेसा मोबिलायझर आमची त्या कमिटीवरती आहे. मग त्यामुळे ते युनिकली जे काही कार्यक्रम करतात ते खूप सक्षमपणे, म्हणजे ग्रंथालय जर झालं तर वाचन चळवळीचा होणारा रास थांबवण्यासाठी, म्हणजे अनेक गोष्टी गुंफलेल्या आहेत या व्यवस्थेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ज्या की आपण खूप मोठ्या स्तरावर विचार करून होत नाही. म्हणजे माझी डॉक्टरेट मी ज्या काही जमिनींच्या प्रश्नांवर मिळवली, त्या जमिनींच्या प्रश्नांवरती मी जर माझ्या गावातल्या महिलांच्या नावावर 7-12 करू शकले तर ती डॉक्टरेट कामाला आली असं मला वाटते. आणि त्यासाठी येत्या काळामध्ये जो प्रयत्न काही आमचा असणार आहे, सामाजिक सुधारणा ही खालून होत असते, वरून थोपवल्याने होत नसते असं मला वाटतंय. हिरकणी कक्षाचा प्रयोग जो आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हिरकणी कक्ष तुम्हाला ना म्हणजे महिला आयोगाच्या बिल्डिंगच्या खाली हिरकणी कक्ष दिसेल. कधीही आपण त्या ऑफिसच्या बाहेर गेलो तर. पण ते कक्ष प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये, ग्रामपंचायत ही शासनाची एक संसद म्हणून मी बघते, खरं तर ते मंत्रालय म्हणून मी बघते. म्हणजे जसे विधानसभा, विधान परिषद, तसं माझं कार्यालय ही माझी संसद आहे. आणि त्या अनुषंगाने तिथे हिरकणी कक्षाची निर्मिती ही माझ्यासाठी खूप महत्वाची होती. आणि ते हिरकणी कक्ष एक अक्षरशः आम्ही केक कापू, म्हणजे महिलांना कधीच केक घरात खायला मिळत नसतो. म्हणजे ही फार छोटी गोष्ट आहे आपल्या दृष्टिकोनातून. केक म्हणजे वाढदिवस असतात, खूप मोठे फ्लेक्स लावले जातात, पण तो केक हिरकणी कक्षाच्या नावाचा होता. आणि तो केक आम्ही सगळ्या जणींनी कापून सगळ्या जणींनी सेलिब्रेट केलं. ते हिरकणी कक्ष ग्रामपंचायतीमध्ये झालं. मग ही एक जमेची बाजू आहे की आम्ही आनंद पण एकत्र सेलिब्रेट करतो, दुःखाच्या पण बाबी एकमेकींची चर्चा करते, कारण त्या होणं गरजेचं आहे. घरात होणारी मारहाण त्या सहजपणे महिला मोकळेपणाने सार्वजनिक ठिकाणी बोलत नाहीत. कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालायचा आहे किंवा कौटुंबिक हिंसाचार कायदा आम्ही अंमलात आणा म्हणतोय, पण जोपर्यंत तुमची त्यांच्याशी मैत्री होत नाही, तुमच्या कर्मचाऱ्यांशी मैत्री होत नाही, तुमच्या लिडरशी मैत्री होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी मोकळेपणाने तुमच्याशी बोलल्या जाऊ शकत नाहीत किंवा त्याच्यावर मात होऊ शकत नाही. राजकीय रचनेमधला आणण्याचा पुढचा टप्पा आहे, पण त्याच्याबरोबर ज्या सामाजिक संकटांचा आपण सामना करतोय महिलांच्या संदर्भातला, ती सामाजिक संकट मात करण्यासाठी त्यांना घडवणं, त्यांच्यामधलं नेतृत्व जागं करणं मला जास्त महत्वाचं वाटतंय. आणि तोच प्रयत्न मी माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या एका ग्रामपंचायतीमध्ये करते. तो प्रयोग येत्या काळात अनेक ठिकाणी व्हावे, कारण फक्त बोलल्याने प्रयोग होत नसतात, तर शिकलेल्या मुली या ठिकाणी आल्या पाहिजे, त्यांची नाविन्यपूर्ण व्यवस्था. एक मुख्यमंत्री म्हणून स्वतःला ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा सरपंच हे करेल, कन्सिडर करेल किंवा मानेल, मी ह्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे आणि मग माझ्या अंडर येणारी खाती किती आहे. वरची खाती बदलणं खूप सोपं आहे किंवा आदेश काढणं खूप सोपं आहे, पण ह्या खात्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धान्य पुरवठ्याची दुकानं असतील, अंगणवाड्या असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, शिक्षणाशी निगडीत मुद्दे आहेत, एकतर अन्न सुरक्षितेशी निगडीत मुद्दे आहेत, महिला सक्षमीकरणाशी निगडीत मुद्दे आहेत. तुमच्या महिला सभेला येतातच, पण ग्रामसभेला येऊन बसतात का, हा पण तेवढाच सक्षम, कारण महिला ग्रामसभेला पुरुषांसोबत बसणं, प्रश्न मांडणं हे खूप महत्वाचं आहे. आणि माझ्या ग्रामपंचायतीमध्ये महिला येऊन ग्रामसभेला त्यांचे प्रश्न मांडायला मी सगळे पुरुष भांडत असतात. म्हणजे बऱ्याचदा एका छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात, कोणत्याही गाव पातळीवरती वादाचे विषय कधीच टळलेले नाही, पण ते वाद, त्यांची चर्चा, आवाज चढलेले असतात.
पण त्याच्यातही राखलेला वेळ एकदा कविता बरेचा आवाज चढला की त्यांना बोलायचं, आता तुम्ही नाही, तुम्हाला वेळ दिला ना त्यानंतर माझ्या महिला बोलल्या पाहिजेत. हा स्पेस ज्यावेळेस आपण आपल्या ग्रामसभांमधून महिलांना देऊ ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती राजकीय व्यवस्थेतली सक्षमता मला वाटतं कुठेतरी पुढे जाईल. काही प्रश्न आले तर प्रश्नांमधून म्हणजे मी माझ्या परीने मी जे करते ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्नांमधून जर काही येऊ शकलं तर ती मी मांडेलच. मी इथे थांबते. खरं तर प्रश्न ओके. विचारू शकतो. थँक्यू सो मच कविता. आपण आता म्हणजे एक छोटा प्रश्न आमचा असा होता की आपण सर्रास असं पाहतोय की महिला सरपंचांचं प्रमाण हे एक नामधारी स्वरूपाचं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्या संदर्भात काय करता येईल आपल्याला किंवा काय? हाच मुद्दा आहे की आता आरक्षण लागलं 50% ग्रामपंचायत स्तरावर, बरोबर. 50% स्तरावरती आरक्षण लागल्यानंतर महिला याच्यामध्ये येऊ लागल्या का निवडणुकांमध्ये? तर हो, नक्कीच मी हे म्हणेन. कारण त्यानंतर महिलांचा, कारण जर महिला सरपंच राखीव पद आलं की तिथे जो अगोदरचा सरपंच होता त्याची बायको, त्याची बहीण किंवा त्याच्या घरातली एखादी व्यक्ती महिला जी असेल ती त्या निवडणुकीचा भाग होऊ लागली, बरोबर. हा पहिला टप्पा झाला. पण मग पुढच्या टप्प्यामध्ये काय झालं हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण त्याच्यामध्ये ना चेंजेस कुठेतरी मला वाटतं दिसतात. 13,920 सरपंच आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या राखीव गटातून, म्हणजे महिलांना 50% आरक्षण जे आहे त्याच्यातून येतात. मग ह्या 13,920 सरपंच सगळ्या सक्षमतेने काम करतात आहे का? तर नाही. कारण त्या निवडून येत असताना कोणाच्या तरी पाठिंब्याने निवडून आले. त्यांना सक्षमपणे तयार करण्याची जबाबदारी प्रशासकीय व्यवस्थेची जेवढी आहे तेवढी सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची. म्हणजे तिला राजकारणाचा सुरुवात सरपंच पदापासून झाली तर तिचा शेवट आमदारकीपर्यंत व्हावा, त्या महिलेचा किंवा खासदारकीपर्यंत व्हावा, हे स्वप्न ज्या वेळेस राज्य शासन व्यवस्था पाहिल, राज्य महिला आयोग पाहिल. म्हणजे महिला आयोगाच्या एका बैठकीला मला सरपंच म्हणून आमंत्रित केलं होतं. तो किस्सा मी सांगेल की त्यांना महिला सक्षमीकरण करायचं आहे आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधून करायचं आहे. म्हणजे कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक हिंसाचार या मुद्द्यांवरती जर आपण महिला सभांशी जोडलो गेलो किंवा महिला सरपंचांशी जोडलो गेलो तर हे मुद्दे त्यांना प्रकर्षाने कधी किती उगवला. त्यांना 2025चं टार्गेट आहे त्या वर्षाचं, ग्रामपंचायतीशी जोडायचं आहे महिला आयोगाला. मग मला तेच म्हणायचंय की निवडून येताना तिला काहीही भूमिका नव्हती. मी ज्या वेळेस यशोदाला प्रशिक्षणाला जाते तिथे अनेक वृद्ध महिला सरपंच म्हणून असतात की कोणीच नसेल, आरक्षण लागलं म्हणून आईला उभं केलं, हा एक हे जाणवतो. नंदुरबार मधल्या, विदर्भातल्या किंवा मग मराठवाड्यातल्या ह्या महिलांच्या ज्या वेळेस बॅचेस मी घेते तेव्हा त्यांच्याशी ना मी फक्त माझं मत मांडत नाही कधीच, त्यांना समजून घेण्याचा. म्हणजे त्या अशाच आलेल्या असतात. एकतर तुम्ही जे म्हटलात की आरक्षण जे आहे त्याच्यामुळे बसलेले असतात, राजकीय भूमिका नाहीये त्यांच्यामध्ये. मग ती राजकीय भूमिका देण्यासाठीचं काम मला वाटतं यशोदा माझ्या माध्यमातून खरं करते का नाही हे माहित नाही. पण मी एक प्रयोग केला की त्या आजींना सांगितलं, म्हटलं आजी आता निवडून आलात की नाही? म्हटलं मग निवडून आलात ना आता खुर्चीवर बसा, रोज जाऊन बसा. म्हटलं मुलाला नका बसून देऊ किंवा घरातल्या कोणाही व्यक्तीला नाही बसून. आजी म्हटली हो. म्हणजे मला ते फार खूप कौतुकाचं वाटतंय. हसून त्या आजीने, वय झालंय आता काय करायचं? म्हटलं आत्ताच करायचं. म्हणलं पंचायत समिती लढवायची की नाही, घालावं लागेल. राजकीय भूमिका ज्या वेळेस तिला सत्तेत बसल्यानंतर ती सरपंच पदाची खुर्ची ही तुझ्यासाठी राजकीय दिशा ठरवणारी आहे किंवा तुला काहीतरी तुझं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी आहे, हे ज्या वेळेस महिलांच्या डोक्यामध्ये जाईल त्यावेळेस त्या महिला 50% आरक्षणाच्या पुढे जाऊन ओपन सीट मधून सुद्धा त्या इलेक्शन पंचायत जिल्हा परिषद लेवलला लढवू शकतील आणि ती सक्षमता तिथे येऊ शकेल. आणि दुसरं महत्वाचं आहे, आज आमचा याच्यातलं जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% देऊ केलं, पण वरचं आरक्षण तुम्ही तसंच ठेवलेलं आहे ना. तुम्हाला तेच वाटतंय की महिला आजही प्रलंबित आहे, ते 2034ला आणतील का त्याच्याही पुढे जातील हा प्रश्नच आहे. त्याला विरोध करणारे कोण आहेत आणि कशा पद्धतीने करतात हा प्रश्नच आहे ना. तुम्हाला जर महिलांना लिडरशिप मध्ये आणायचं आहे तर महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे येत असताना विधान परिषदा,
विधानसभांमधून किंवा संसदेमधून कशा बसतील, त्यासाठी आरक्षण नको का? तिथे महिला सक्षमपणे बसायला नकोत का? आणि ते सक्षम नेतृत्व महिला ज्यावेळेस तिची स्वतःची ओळख समजेल. मला हे वाटतंय की ती निवडून नवऱ्यामुळे आली असेल, ती निवडून मुलामुळे आली असेल, पण तिच्या डोक्यामध्ये तिच्या सत्तेची राजकीय व्यवस्थेतली जोपर्यंत धुरा आपण सोपवत नाही, ती धुरा सोपवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे, शासनावरती आहे. प्रशिक्षण घेतात आहे, पंचायत समिती खूप सारी प्रशिक्षण लावते, पण ती किती सक्षमपणे त्यांच्यावरती लक्ष ठेवते की आता 10 महिला आहेत महाराष्ट्रातल्या ज्या सरपंच म्हणून निवडून आल्या, तर त्यांना पुढची राजकीय भूमिका आहे आणि त्या महिलांना तुम्ही सोबत घेऊन निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग बनवू शकला का किंवा बनवू शकता का? किंवा चळवळी असतील, आंदोलनं असतील, पार्टी असतील, वेगवेगळ्या पार्टीज आहेत ज्या पुरोगामी व्यवस्थेचा भाग म्हणून आपण सगळ्या पार्टीचा उल्लेख करतो, त्या सगळ्या पार्टी ह्या महिलांना राजकीय व्यवस्थेमध्ये किती आरक्षण देतात. मी आरक्षण म्हणणार नाही, पण त्यांना पुढे आणण्यासाठी कसा प्रयत्न करतात याच्यावरती निर्भर करतात गोष्टी. ओके, थँक्यू कविता. प्रश्न आहेत पण वेळ खूप संपत आलाय आपला. आपण नंतर अजून एक सेशन नक्की घेऊया त्या संदर्भामध्ये. मी सर्वांना विनंती करतो की आपण कमेंट बॉक्स ओपन ठेवतोय, जे काही प्रश्न असतील ग्रामीण विकासामध्ये महिलांच्या भूमिकेबाबत, तर सर्वांनी प्रश्न खाली टाकावेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये नक्की घेऊया. बरं, ओके, थँक्यू. धन्यवाद सुदेश, थँक्यू.